तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8:30. आम्ही उठलो आता. घरासमोरचा व्ह्यू बघा. तर इथून गौरीकुंडला जाणार आहे. मग तिथून मग ट्रेकिंग सुरू. आता आंघोळ वगैरे करतो, मस्त फ्रेश होतो. पुढचं कसं काय आता बघूया, कुठे आंघोळ करायचं. इथं पण आंघोळ करणार आहे आम्ही. इथं लोक बोलत होते खूप थंडी आहे. काहीच थंडी नाही. ते थंड पाण्याने आंघोळ करतो आम्ही. गरम पाणी पण आहे, तरी पण थंड पाण्याने करतो. कारण की परत जाऊन नदीमध्ये आंघोळ करायचे थंड पाण्यात. त्याच्यामुळे पूर्ण पहाडी इलाका. ढोबं बघ ना अक्षय कशी आले याच्यामध्ये डोंगरामध्ये. आभाळ भरलंय, तर बघूया पाऊस होतोय काय देवाच्या नशिबाने. तर आता आम्ही हॉटेलवरून निघालोय. हे आमचं हॉटेल होतं, एकदम बेकार हॉटेल. आता आम्ही इथून गौरीकुंडसाठी जाणार आहे. तिथे पुढे अर्धा किलोमीटर तिथे आहे ना गाड्या. अर्धा किलोमीटरवरून गाड्या आहे. 18 किलोमीटर चालत जायचे, तिथून मग गाड्या आहे. अर्धा किलोमीटर हां. मग आता आम्ही गाडीसाठी चाललोय तिथे चालत. मग तिथून गौरीकुंडसाठी इथून केदारनाथ 23 किलोमीटर दाखवत आहे. गौरीकुंड 5 किलोमीटर. म्हणजे आधी आपल्याला गौरीकुंडला जायचंय, मग केदारनाथला जातोय. बघा सोनप्रयागमध्ये बघा असे हॉटेल आहेत. आम्ही चाललो टॅक्सी पकडायला गौरीकुंडसाठी. इथेच आहे बोलून आता 1 किलोमीटर चालवलं आम्हाला. अजून सुरुवात आहे आमची. पुढे तर रस्ता दिसत नाही, तरी बोलतोय गौरीकुंडसाठी गाड्या भेटतील. बघूया आता पुढे जाऊन. केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है. जीप पकडली आहे. हॅलो, आता आम्ही जाणार आहे गौरीकुंडला. आता गौरीकुंडला चाललोय. गाडीत बसलोय जीपमध्ये. 1 पर्सनचे 50 रुपये. गौरीकुंड ते इथून ते गौरीकुंड पर्यंत 50 रुपये 1 पर्सन. आता चाललो आम्ही वरती. मला रस्ता दाखवतो. गाड्यांचा नंबर आहे बघा गौरीकुंडला जाण्यासाठी. एवढ्या गाड्या लाईनीत उभ्या आहेत. मी जीपमध्ये बसलेलो आणि रस्ता पण असे ते पाटाळा साईडला दोन्ही कसं जातो आपण रस्त्यावर. बघा एकच रस्ता आहे. एकाच रस्त्यावर समोरून पण गाडी येते आणि इथून पण जाते. रायडर आमचा 30-40च्या स्पीडवर गाडी चालत असल्या रस्त्यावर. बघा स्पीड बघा गाडी. घोड्यावरती लावून कसं घेऊन जाते वरती. आम्ही आता इथं उतरलो. इथून अक्षय आणि दत्ताने काठी घेतले. दत्ता काहीतरी बोललो होतो मग अशी काठी घेणार नाही म्हणून. हम लड़ाकू लोग हैं, हमारे खानदानी दादा परदादा लड़ाकू थे. तर आता आम्ही 50च्या 2 काट्या घेतल्या. मला एकाने पर्यटकने फ्रीमध्ये देऊन टाकली. बोला हमारा हो गया ट्रॅक, अभी आप लेके जाओ. तर गौरीकुंडला आम्ही उतरलो. आता इथून चाललोय चालत. किती किलोमीटरचा ट्रॅक आहे बघूया पुढे जाऊन. हे बघा लोक बोलतात इथं नेटवर्क नाही. फुल नेटवर्क आहे. व्हिडिओ कॉल चालू आहे बघा. गौरीकुंडमध्ये नेटवर्क आहे सर्व सिम कार्डला. लोक बोलतात नेटवर्क नाही, पण आहे नेटवर्क गौरीकुंडला. तर काय टेन्शन घेऊ नका नेटवर्कचं. बिंदासपणे या. पैदल मात्र चालू होते. चाललोय आम्ही. बघा इथे किती मोठं हॉटेल घर आहेत.
पहाडीवरती एकदम. कसे घरं बांधलेत बघा. बघा हे गौरी कुंड आहे. इथे एकदम गरम पाणी असतं आणि इथे एकदम थंड बर्फासारखं पाणी. बघा एवढाच फरक आहे, तरी इथं ऑटोमॅटिक गरम पाणी येतं. काय विशेष असेल बघा इथे. हो वाफा निघतात, तोंडातून आमच्या वाफा निघत आहेत. पण इथे गरम पाणी आहे आणि इथं थंड पाणी आहे एकदम बर्फासारखं. हे बघा हे आहे गौरी कुंड. इथे एकदम गरम पाणी आहे आणि इथं साईडला बघा एकदम थंड पाणी. तोंडातून वाफा निघत आहेत तर इथे गरम पाणी भेटत येत आहे. तर विचार करतो आंघोळ करायचा, बघू आता कसं काय होतं. बघा पूर्ण वाफा निघतात पाण्यात. नाही बघा गरम पाणी आहे पूर्ण. आम्ही आता हात लावून पण बघितलं. अक्षय हात लाव. गरम आहे ना, पूर्ण गरम आहे. दत्ता हात लाव. गरम आहे दत्ता. बघा हे श्री गौरी माई मंदिर आहे. इथे आम्ही बॅगा ठेवल्या सगळ्या आणि एक छोटीशी बॅग घेतली आहे. खूप वजन होतं बॅगेचं म्हणून. आता आम्ही जातोय वरती ट्रॅकिंगला. आता सुरुवात. जरा एनर्जी ड्रिंक घेतली आम्ही, रेडबुल चीयर्स, कारण की एनर्जी पाहिजे ना वरती चढत जायला, त्याच्यामुळे. आता पिऊन आता जातो आम्ही वरती. तेव्हा इथं घोडसवारी भेटतात. एकाचे 2000 रुपये घेतात वरती सोडायला. लोक बोलतात 15,000 20,000 असं काय नाही, 1500 रुपये पण घेतील भावताव केल्यावर. हे बघा कसं आणताय त्यांना. लोक बोलतात 15,000 10,000 20,000 घेतात, काय नाही. 1500 रुपये 22 किलोमीटरपर्यंत तुम्हाला सोडून टाकणार वरती मंदिरापर्यंत. किती घोडे आहेत बघा. आमची ट्रॅक चालू झाली. आम्ही बॅग वगैरे ठेवले लॉकरमध्ये. खूप हालत खराब होत होती त्याच्यामुळे. चाललो आम्ही वरती. एवढं अर्धा 1 किलोमीटर चालत आम्हाला दम लागायला लागला. अजून पूर्ण चढायचे चढ. बघा घोडे कसे आहेत. हे बघा श्री केदारनाथ 15.5 किलोमीटर दाखवते. चाललो आम्ही आता. हालत खराब होते चालून 15.5 किलोमीटर झाले ते. लाईफमध्ये पहिल्यांदा आम्ही बघा आम्ही एवढ्या वरती चढलोय. फक्त 1 किलोमीटर चढलो असेल. हालत खराब झाली आहे. हा तरी नशीब बॅगा ठेवलं आपण. जर बॅगा घेऊन आलो असतो तर आमची हालत चढूच शकलो नसलो असतो. पूर्ण घामाघूम झालंय. चाललो आम्ही वरती. केदारनाथ 15 किलोमीटर खाली बस. आता आम्ही इथं बसलोय. अर्धा किलोमीटर चालले पण घाम बघा. बघा घाम. हालत खराब झाली. बसलो इथे. अरे आणखी 2 किलोमीटर पण नाही आलोय. शर्ट बिर्ट सगळं काढून चाललंय. अरे गरम होत आहे. अरे गरम होत आहे. बाकी काय नाही. कायला आपण थंडी बिंडी स्वेटर बिटर घेतलंय तर गरम व्हायला लागले. हालत खराब झाली. हे बाबा बघा आता केदारनाथ अजून 14 किलोमीटर दाखवते. तेवढ्या लांब चालत आलो तर 14 किलोमीटर राहिले. व्ह्यू बघा पाठचा. 1 किलोमीटरला अर्धा 1 तास गेला. अर्धा तास नाही रे अक्षा 1 तास गेला. पूर्ण घामाघूम झालो. रस्ता चढा चढायचा त्याच्यामुळे हालत खराब होते. पाय पण स्लिप होत ते. घोडे सारखे खालून वरून चालू होते. ढग बघ कसे. ते असं वरती चालत जायचं. अजून त्या डोंगरामध्ये आहे वाटतं. अक्षर डोंगर दिसतो का रे तो? काय बोलतो अक्षर? आले केदारनाथ लवकर चल. जवळ आले आता. असं पायऱ्या आहेत चढायचे. रस्ते पण नाही काय नाही, असे दगडे आहेत. त्याच्यामुळे हालत खराब होते. पण हर हर महादेव बोलून आम्ही चढत चालले. पूर्ण घामाघूम झाले. आत्ताशी 1 किलोमीटर आले.
काय गर्दी नाही बघा, नॉर्मल पब्लिक चालले. भाई बचिए दोस्त 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 केदारनाथ बघा आता 13 किलोमीटर राहिले. श्री केदारनाथ आता 12.5 किलोमीटर राहिले. बघा इथे स्ट्रिंगची बॉटल 50 रुपयाला आणि बिस्लरीची बॉटल 70 रुपयाला. जर जसं वरती जात जाईल तसं तसं 100 रुपयाला बिस्लरीची बॉटल. हे लोक बोलत आहेत. आता स्ट्रिंग पिले आणि आम्ही आता चाललोय चढत. हालत खराब होते खूप. अजून 12 किलोमीटर बाकी आहे. हे बघा असे रस्ते आहेत. तर केदारनाथ राहिले फायनली 12 किलोमीटर. बघा इथे बारा किलोमीटरच राहिले आता केदारनाथ. आम्हाला बघ थोडं शॉर्टकट भेटलं. इथून ते तिथपर्यंत अक्षय बघा शॉर्टकट अक्षयने शोधून काढले. मी शॉर्टकटने झाले. हालत खराब झाली आहे पूर्ण. चढायची कॅपॅसिटी नाही. अजून 11 किलोमीटर आहे. हे बघ असे रस्ते आहेत. त्याच्यामुळे आम्हाला चढायला प्रॉब्लेम होतोय. खूप दम लागतोय. श्री हनुमानचं मंदिर. केदारनाथ आता 11 किलोमीटर राहिले. हे बघा चला. हर हर महादेव. बम बम. भावांनो हालत खराब झाली आहे. अजून 10 किलोमीटर बाकी आहे. बघा पूर्ण घामाघूम. काय हवा पण येत नाही. मला दाव्या बम बम बोलत हर हर महादेव. हा माणूस आहे ना उलट लोटांगण टाकत केदारनाथला चाललाय. 6 किलोमीटर आलेला आहे. 6 किलोमीटर असं चालत आलाय. बघा ह्याच्याकडून काहीतरी इन्स्पिरेशन घ्या आणि या तुम्ही पण केदारनाथला. तुम्ही चालत पायी येऊ शकत नाही. केदारनाथ राहिले फक्त 10 किलोमीटर. बघा रस्ता बघा कसला आहे. बघा बघा किती मोठा आहे आणि किती खोल आहे बघा तिकडे खाली. बघा तो खाली राहून कचरा गोळा करतो. स्वच्छ अभियान. किती मोठे मोठे दगड आहेत रे. तिकडे लिहिलं पण आक्षा म्हणून. इथून असं जायचंय. असं वरती जायचंय बघा. इथून वरती 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 कुठपर्यंत आहे काय माहिती. थोडं कलिंगड खातो आम्ही आता आणि जातो. केदारनाथ ओनली 8.5 किलोमीटर. यस. हाऊ इज द जोश. कॅन डू इट. हां चालेल ठीक आहे चल. आय कॅन डू इट. हर हर. चला हालत खूप खराब झाली आहे. पाय वगैरे सगळं दुखतंय. हर हर महादेव. जसं जसं वरती जात होतं तसं डोंगर वाढतच चालले. सपाट जागा येतच नाही. थोडं पळत जातो आम्ही परत थांबतो. पळत जातो परत थांबतो.
पण आपण View बघा non-stop तिकडला. आलो चालत नॉनस्टॉप. हां व्ह्यू बघा नॉनस्टॉप नाही बसत बसत आले. खोटं कशाला बोलतो रे अक्षय? नाही बाबा मी नाही बसलो मग. तू नाही बसला? दाखव का व्हिडिओमध्ये? फायनली आलं केदारनाथ 8 किलोमीटर. एक्स्ट्रा साईडला सरक ना. 8 किलोमीटर आहे बघ. राहिला अजून 8 किलोमीटर देवा चालायचे. महादेव बाबा शक्ती द्या आम्हाला 8 किलोमीटर चालायची. आता आम्ही थांबलो इथं रेडबुल प्यायला. एनर्जी पूर्ण डाऊन झाली आहे. हालत खूप म्हणजे खूप खराब झाली आहे. अजून 7 किलोमीटर आहे वरती. वरती वरती डोंगरच डोंगर आहे. पूर्ण हालत खराब झाली आहे. तरी पण आम्ही जातोय. घोडा वगैरे काय केलं नाही. हर हर महादेव बोलून चाललो आहे. चला मग जाऊया. पाऊस पण येतोय. हे बघा रेनकोट दत्ता पुढे घेऊन गेलाय. तर भिजत जाऊ थोडा वेळ. बघूया कुठे थांबलाय तो. केदारनाथ 7 किलोमीटर. हालत खराब झाली आहे. अजून 7 किलोमीटर आहे. कसं होईल काय माहिती आमचं अजून 7 किलोमीटर. एवढं चालत चालत जायचं आहे वरती पूर्ण. बरं थांब जरा बस बस तिला बस वर नको जाऊ. हो ना अजून 6.5 किलोमीटर आहे. एवढी हालत खराब झाली ना विचारू नका. माझीच खराब झाली अक्षयची नाही झाली. अरे काही नाही वाटत मला काही नाही वाटत. पण मला लय पावर पूर्ण गेली आहे. तरी पण हर हर महादेव बोलून चालतोय. अरे मध्ये विचार केलेला हात पकडून वर घेऊन यायला लागते. हात पकडून मी अक्षय हात पकडून मला वरती घेऊन चाललाय. एवढी माझी एनर्जी डाऊन झाली. खूप कष्ट आहे तिथे. तरी पण आम्ही जातोय हर हर महादेव बोलून. हर हर महादेव. व्ह्यू बघा पाठचा. ऑनली 6 किलोमीटर राहिले. फोटो काढ फोटो. उभा राहा उभा राहा. 6 किलोमीटरसाठी आम्ही चाललो. अरे सुभाष काय आलं? बाबा दमलो. अरे 6 किलोमीटर राहिले. 6 किलोमीटर फक्त 6 किलोमीटर. 6 किलोमीटर मध्ये हालत खराब झाली. शब्द निघत नाही तोंडातून. अरे तू तर बोलला होता पाय पाय जायचे. आता घोडा म्हणतोय तू घोड्यावर जायचं म्हणते. फ्यू मिनिट्स लेटर झाला. फ्यू मिनिट्स लेटर बोला चिंगारिया हे जो मेरे सीने में अजून वरती आहेच आहे ते. सबको बना. कसं काय जसं झालं? जसं वरती जाते तसं तसं किलोमीटर वाढत चालले. ती पण कमी होत नाही. घोड्यांचा पण रेट वाढलेला आहे आता. घोडे पण भेटाने झालेले आहेत. आणि आता टार्गेट पूर्ण होणार आहे. घोडे का भेटणार नाही. नाही भेटणार थोडं पुढे गेलो की भेटणार. हा, सोबत आपण पोचू. 5 किलोमीटर राहिले. 5 किलोमीटर कसं करू आम्ही आता. रेंगत रेंगत नेणार म्हणजे नेणार. सुभाष हाव द जोश. चल लवकर. अरे महादेव वाट बघतात आपले. परीक्षा बघता तुझी परीक्षा. हा चल यार यू कॅन डू इट. मंदिरापासून 6 किलोमीटर बाकी होतं. तिथं सुभाषने हार मानलेलं म्हणजे पुन्हा दबून गेला. जागेवर बसून राहिला. तर वर चालता येईना. तेवढा तो एक दादा भेटला मुंबईचाच आहे. तेव्हा त्याच्या नादानं तो चालत 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 आता चाललाय बोलता बोलता. नाहीतर तो आता आणखी परत आला नसता. आता 1 किलोमीटर पुढं आला. मी 5 किलोमीटर झालं पोहोचलो आता 5 किलोमीटरला. मग 1 किलोमीटर असं बोलता बोलता कधी निघून गेलं माहीतच नाही पडलं. पुढं बर्फ पण पडला आहे. पुढं आता इथून दिसत नाही पण लांबून दिसत होतं. पुढं दाखवतो मला बर्फ पण आहे. हे बघा 5 किलोमीटरपासून इथं दिसतंय बर्फ पडलं वर. पूर्ण धुकं धुकं बर्फ.
अजून 4 किलोमीटर दूर आहे. 5 किलोमीटर का? मी घोडा करायचा विचार केलेला, पण आम्हाला एक दादा भेटला जिमचा, तो बघा पाटीक ब्लॅक शर्टवाला, तो आम्हाला चांगलं मोटिवेट करत चाललाय. बनवलाय का? ओके चालेल. चला मग आता आम्ही जातोय. हर हर महादेव बोलत. सनसेट बघा, व्ह्यू बघा. हा इथून आहे ना बघा, इथून आहे ना पूर्ण इथून फिरून आम्हाला यावं लागणार होतं. पूर्ण हे बघा असं राऊंड मारून इथून ते इथपर्यंत असं फिरून एवढं इथपर्यंत यायचं होतं, पण आम्ही इथून शॉर्टकट आलो. तर केदारनाथपासून जेव्हा 6 किलोमीटर असेल ना, हा शॉर्टकट लक्षात ठेवा. इथून शॉर्टकट मारून या 1 किलोमीटर तरी वाचेल. बघा हा शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. 1 किलोमीटर तरी वाचेल. हा बघा हा शॉर्टकट आहे. व्ह्यू बघा, सनसेटचा व्ह्यू बघा. व्ह्यू बघा. तर फक्त 4 किलोमीटर राहिले. आम्ही हळूहळू थांबत चाललं, हालत खराब झाली त्याच्यामुळे. तर थोडंच राहिले. व्ह्यू बघा, वरती बर्फ आहे, खाली नाही. तर ते चालले हळूहळू. बघा पुढे बोलतायत की 1.5 किलोमीटरचा ट्रॅक खूप हार्ड आहे. आता बघूया कसा काय होते देवाच्या नशिबाने. महादेव बाबा काय बोलतात. महादेव बाबाच्या आशीर्वादाने जायचं, हर हर महादेव बोलत. चला भेटूया 2 किलोमीटरवर. व्ह्यू बघा. आम्हाला अजून एक शॉर्टकट भेटलाय. तर बघा इथून जायचं होतं, एवढं फिरून तिथपर्यंत जाणार होतो आम्ही. बघा तिथे तो दत्ता चाललाय तेव्हा तिथपर्यंत. आता आम्ही मधूनच चाललोय बघा. इथून शॉर्टकट भेटला, जातोय वरती. शॉर्टकट नाही, रस्ता खराब आहे पण शॉर्टकट आहे. चला आम्ही चाललोय चालत. शेवटचे 3 किलोमीटर राहिलेत. हर महादेव बोलत चाललोय. दादा आम्हाला चांगला भेटला, त्याच्यामुळे आम्ही बोलत चाललोय. अजून 2 किलोमीटरच राहिले, मग आम्ही सकाळी दर्शन करणार आहे. आता तर 9 वाजता बंद होतं मंदिर, जाऊपर्यंत आम्ही बंद होणार. मग आम्ही सकाळी पूजाला डायरेक्ट उठणार. असं झाले, कधी वर जातो आणि कधी रूम करून राहतोय. आणि चपाती आणि मिरची आणली, शेंगदाण्याची मिरची आणि चपाती कधी खातो असं झालंय. असं मध्ये आपण खाल्ला टाइमपास. जेवलोच ना आम्ही सकाळपासून आहे ना अक्षा. नाही जेवण सकाळी फक्त जेवलो बस. सकाळी 8 वाजता तेवढंच. तर फक्त 2 किलोमीटर राहिले. भूक पण खूप लागले, कारण की सकाळीच आम्ही जेवलेलो, त्यानंतर जेवलो नाही. तर पटापट जातो, हॉटेल घेतो. 2 किलोमीटर तर राहिले. आता तुम्हाला दाखवतो आता सकाळचा व्ह्यू आणि एक हॉटेलचा व्ह्यू बस. लोक बोलतात इथं नेटवर्क नाही आहे. राहिल्या 2 किलोमीटर. हे बघा व्हिडिओ कॉलवरती बोलते दादा, फुल नेटवर्क आहे इथे. त्यामुळे नेटवर्कच्या भीतीने घाबरून कुठलं बिलिंग वगैरे करू नका. सर्व कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क आहे इथे. ओके चला. आम्ही बघा इथे बसलोय, खूप दमलोय म्हणून. हालत खूप खराब झाली. शेवटचे 3 किलोमीटरचा ट्रॅक खूप हार्ड आहे. शेवटचे 1.5 का 2 किलोमीटर आले तेव्हा आम्ही बसलेलो खाली. खूप हालत खराब झालेली, सगळे थकून गेलेले. बघा आम्ही आता असा रस्ता शॉर्टकट मधून चढून चाललोय. असल्या मोठमोठ्या दगड्यांमधून काही दिसत नाही म्हणून लाईट लावले. हा चाललंय बघा. हा हालत खराब झाली. हा पड क्या है यार. मंदिर के पास जाने देते हैं. आता आम्ही बसलो इथे. इथून 1 किलोमीटर राहिलंय. तर श्वासोच्छवासाचा त्रास होत होता म्हणून कपूर घेतलाय. कपूरचा वास घेत वरती येत होतो. खूप हालत खराब झाली, पण महादेवने बोलवून घेतलं. तर 1 किलोमीटर दूर आहे आम्ही थांबलो इथं. बघा अशी दुकान आहे तिथे. हे थांब ना. आता चाललो आम्ही. 1 किलोमीटर आले. डोळे बिळे बघा कसे झालेत. जेवण नाही काय नाही सकाळपासून, म्हणून आता काजू बदाम खातोय. इथे एक पाण्याची बॉटल 100 रुपयाला आहे. कॉफी 50 रुपयाला. रेडबुल 300 रुपयाला. परत हर एक वस्तू म्हणजे महागच आहे. 10 रुपयाची वस्तू 50 रुपयाला. नाही तेवढं घ्यायलाच पाहिजे महाग, कारण की एवढं
चढून ते लोक वरती येतात. आम्ही एवढं आलो. सकाळी 11 वाजता ट्रॅक चालू केला. आता 10-10:30 वाजले आता. 10:30 वाजले. एवढं आम्ही ट्रॅक करतोय. म्हणजे विचार करा, त्यांना कमवायचा हक्कच आहे म्हणून एवढं महाग आहे ते. आता आम्ही चाललो 1 किलोमीटर झाले. चला भेटूया मग. हॉटेल बिटल अजून आम्ही काय बुक नाही केलं तर जाऊन हॉटेल बिटल बुक करणार, रात्री झोपणार आणि सकाळीच्या आरतीला बाहेर येणार. आता फक्त आमचं स्वर्ग बघायला फक्त अर्धा किलोमीटर राहिलं. आता मंदिर बंद झाले. 9 वाजता मंदिर बंद होतं आणि सकाळी 4 वाजता आरती चालू होते. तर आता आम्ही फक्त बाहेरून मंदिर बघणार आहे आणि सकाळी 4 वाजता आरतीला जाणार आहे. फक्त अर्धा किलोमीटरच राहिले. 10 मिनिटाचा रस्ता राहिला आता. तर आम्ही जाते चालत चालत. हात आमचा सहारा आहे, त्याच्यामुळे आम्ही एवढं 14 किलोमीटर चाललो. जे बोर्डवर लिहिलेलं असतात ना किलोमीटर, ह्याच्यावर विश्वास नका ठेवू. इथून 1.5 किलोमीटर सांगतात. बघा मंदिरच्या जवळ हेलिपॅड आहे. 2 हेलिपॅड आणि तिकडे खाली बघा हेलिकॉप्टर थांबलेत. तर आम्ही आले मंदिराच्या जवळ. थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे. तर फायनली आम्ही स्वर्गाच्या दरवाजाकडे आलो. थोड्याच दुरीवर आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे. रिअल लाईफमध्ये स्वर्ग आम्ही बघितलं असं झालं. खूप म्हणजे खूप खुश आहे. अंगावर काटे येत आहेत. थोड्याच अंतरावर मंदिर आहे. एकदम अंग थंड पडले. एवढं थंडी वाजून पण एकदम एवढं आनंद होतो विचारू नका. असं वाटतं स्वप्न सगळे पूर्ण झाले. अंगाला पूर्ण काटे आलेत मंदिर बघून. जातो आता पुढे तुम्हाला दाखवतो. तिच्या बाजूला किती सारे हॉटेल झालेत. मंदिर दिसतच नाही त्याच्यामुळे. इथे मंदिर आहे. सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. मंदिर 1 किलोमीटरपर्यंत आपल्याला दिसायला पाहिजे लांबून. ते जवळ आल्यावर आपल्याला मंदिर दिसते. एवढं मोठं मंदिर आहे आपलं. जाऊ दे आता, आपल्याला दर्शन करूया आपण. त्या बाजूला कुत्रा बघा किती मोठा आहे. 1 नंबर आहे. तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग बघायचे तर हे बघा जिवंतपणे स्वर्ग. हे बघा जिवंतपणे स्वर्ग. तसं आम्ही आतमध्ये आलो. एवढं आम्हाला खुश झालं. मन डोळ्यातनं पाणी आले. जसं देवाच्या पायथ्याशी आलो. खूप बरं वाटलं. स्वर्गाचं दर्शन झालं आम्हाला. धन्यवाद बाबा आम्हाला बोलवल्याबद्दल. तर सकाळी आम्ही आरतीला जाणार आहे 4 वाजता. आता कपाट बंद झाले कारण की आम्हाला 12 वाजले आता. त्याच्यामुळे आता आम्ही सकाळच्या आरतीला भेटूया. चला बाय बाय, गुड नाईट. भावांना आता रात्रीचे 12 वाजलेत. आम्ही जेवलो पण नाही सकाळपासून. फक्त सकाळी हॉटेलमधून निघालो तेव्हाच जेवलेलो. तेव्हापासून आम्ही जेवलो नाही. तरी आम्ही ट्रेक पूर्ण केला चालत. खूप माझी हालत खराब झालेली तरी पण मी खचलो नाही. देवाप्रमाणे आम्हाला एक पार्टनर भेटला. त्याच्यावर बोलत बोलत आम्ही आलो. न घोड्यांचा सहारा घेता ना माणसाचा सहारा घेता. शेवटी बाबाचं दर्शन झालं आम्हाला. मन खूप म्हणजे काय व्यक्त नाही करतात एवढं मला मनाला हे झालं. डोळ्यातनं पाणी यायला लागलं आहे. मंदिर तुम्ही पण बघचाल ना, तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल. म्हणजे असं नाही की मी ब्लॉग बनवते म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येते. पण मंदिर बघचाल ना असं वाटेल पूर्ण स्वर्गामध्ये झालं आहे तुम्ही. आता सकाळी आम्ही 4 वाजता येऊ आरतीला. आता खूप थकलो आम्ही. जेवतो आणि हॉटेल घेतो आणि झोपून सकाळी आरतीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चला बाय बाय. हर हर महादेव. नमो पार्वती पते हर हर महादेव. काय छान काटता है भैया. हाँ कभी कभी काटता है. इसको सनक आती है इसको. हाँ हाँ काटा हुआ है ना 1-2 किसका कुत्ता है भैया ये? है भैया लोगों का. हाथ लगा सकता हूँ. पता नहीं भैया काटने का मैं इसका नहीं दे सकता हूँ. दूसरे वाले का दे सकता हूँ. हे बघा लोक बोलतात गर्दी आहे खूप असं तसं. रील्स बघून कधीच देवदर्शनाला येऊ नका. तेव्हा पूर्ण खाली आहे. काहीच गर्दी नाही आणि रूम पण सर्व खाली आहे तिकडचे. 2,500ला आम्हाला रूम भेटली ते मंदिराच्या ठीक बाजूला. बघा पूर्ण रूम खाली आहे. सगळं खाली आहे पूर्ण.